समोर येते। याच पुलाच्या दुरुस्तीसाठी मागच्याच वर्षी 6,70,00,000चा निधी हा मंजूर करत स्थानिक प्रशासनाकडे वळता करण्यात आलेला होता। मात्र आजवर केवळ 80,000 रुपयेच खर्च करण्यात आले। कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध असताना सुद्धा केवळ हजारांमध्ये काम भागवणं सामान्य नागरिकांच्या जीवावर बेतल्याचं चित्र निर्माण झालंय। त्यामुळे संबंधित पुलाची दुरुस्ती नेमकं कुणामुळे थांबली हा सवाल आता विचारला जातोय। हे महिन्या 2 महिन्यापुरतं स्पॉट्स वल्नरेबल असतात, पण तिथल्या सौंदर्यामुळे लोक त्या ठिकाणी जात असतात। तर त्यांना कसं सुरक्षित ठेवता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल। त्या दृष्टीने निश्चित मी जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगितलेलं आहे की भविष्यामध्ये अशा घटना होऊ नये याकरता अधिक आपल्याला त्यात काय काळजी घेता येईल। पण यात मला हे पुन्हा नमूद करायचं आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी काल मला ज्यावेळेस याचं ब्रीफिंग केलं त्यावेळेस हा धोकादायक आहे याचं नोटिफिकेशन देखील निघालेलं आहे आणि तशा प्रकारे गावकऱ्यांनी देखील त्या ठिकाणी म्हणजे लोकांनी त्याचा वापर करू नये अशा प्रकारची विनंती केली होती। तर मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुंडमळा या ठिकाणी इंद्रायणी नदीवरती जुना पूल कोसळला आणि या अपघातात अनेक पर्यटक वाहून गेले। त्यातील 41 पर्यटकांना एनडीआरएफच्या टीमने रेस्क्यू केलंय, तर 4घांचा यात मृत्यू झालाय। या ठिकाणी आता ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू करण्यात आलंय। ड्रोनच्या माध्यमातून या ठिकाणी आणखीन काही पर्यटक अडकलेत का याचा शोध सुद्धा घेतला जातोय। तर इंद्रायणी नदीवरील पुलासाठी आणि कुंडमळा जोड रस्त्याच्या कामांना 11 जुलै 2024 रोजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंजुरी दिली आणि या कामासाठी 15 कोटींचा निधी मागितलेला होता। पण 8 कोटी रुपये मंजूर झाले आणि 80,000च्या पत्रावर रवींद्र चव्हाण यांनी सही केली। हे पत्र भाजपाच्या पदाधिकाऱ्यास दिला असा आरोप शिवसेना उभाटाचे नेते संजय राऊत यांनी केलाय। कुंडमळा घटनेनंतर पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार हे गप्प बसलेत। अजित पवारांनी या घटनेची नैतिक जबाबदारी घेणं गरजेचं आहे असं संजय राऊत म्हणतायत। विकासाच्या गोष्टी करताना आपण आमच्याशिवाय कोणी विकास करू शकत नाही। माझा प्रश्न अजित पवारांना सुद्धा आहे। त्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय अजित पवार आहेत अनेक वर्ष, आणि आपण त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याबद्दल त्यांना गर्व आहे आणि अहंकार सुद्धा आहे की मी आणि पुणे जिल्हा हे कोणी वेगळं करू शकत नाही। मग कालच्या दुर्घटनेची जबाबदारी अजितदादा पवार पालकमंत्री म्हणून आपण घेणार आहात का की झटकून टाकणार आहात? इंटरेस्टिंग पत्र माझ्यासमोर आहे। 11 जुलै 2024 रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री, त्यांनी हे जे काम आहे इंद्रायणी नदीवर जोड रस्त्यासह मोठ्या पुलाचे बांधकाम करणे, तालुका मावळ जिल्हा पुणे, अशा कामाला मंजुरी दिली रवींद्र चव्हाण यांनी। आणि हे त्यांनी कोणाला कळवलेलं आहे? रवींद्र भेगडे अध्यक्ष भाजप मावळ तालुका, त्यांच्या सहीचं पत्र आहे। मंत्री सही करताना सुद्धा किती नॉन सिरियस असतात, झोपून असतात। अशा 8 कोटीचं काम आहे असं मी ऐकलं, पण पत्रावर सही आहे 80,000। 80,000च्या पत्रावर रवींद्र चव्हाण यांनी केलेली सही आहे, आपण पाहू शकता। काही लोक देशाच्या सेनेवर आरोप करतात, देशाच्या शौर्यावर आरोप करतात, त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त आरोपाचं पडलं आणि अशा लोकांना उत्तर द्यायला बसलो नाही येते। मावळची घटना ही अत्यंत दुर्दैवी घडलेली आहे। खरं तर त्याचा वर्क ऑर्डर झाली होती, कामाला सुरुवात करायची होती, परंतु ह्या पावसाच्या ह्याच्यामध्ये तो पूल कोसळला। दुर्दैवाने त्याच्यात 4 लोकांचा मृत्यू झालाय। सरकार सुद्धा याकडे गांभीर्याने पाहत आहे आणि सरकारने सुद्धा त्याबद्दल शोक व्यक्त केलेला आहे। यानंतरची बातमी मुंबईमधून येते। मुंबईतल्या गिरगाव परिसरात बेस्ट बस रस्ता खचल्यामुळे खड्ड्यात अडकलेली आहे। बेस्टचं मागचं चाक जे आहे ते खड्ड्यामध्ये अडकून पडले आणि या खड्ड्यात बेस्टचं चाक अडकून पडल्यामुळे या परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। काही वेळानंतर ही बस खड्ड्यातून बाहेर काढण्यात आली, पण यामुळे रस्त्याच्या कामावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय।
दरवर्षी करण्यात या मेट्रोचं काम वारंवार इकडे तक्रारी करून सुद्धा इकडचा रस्ता एकदम खचलेला आहे. बऱ्याच वेळा त्यांना कंप्लेंट केलेलं आहे, रस्त्याची चाळण झालेली आहे. इकडे अवजड वाहन उभी करू नयेत. वारंवार लोकप्रतिनिधी प्रत्येक पक्षाची लोक त्यांना वारंवार तक्रारी करून सुद्धा त्याच्यावर प्रशासनाची माणसं लक्ष देत नाही. हा गव्हर्नमेंटचा प्रकल्प असल्यामुळे त्याला जास्त आम्ही विरोध पण करू शकत नाही. त्याचबरोबर आमच्या रहिवाशांची इकडे जी बिल्डिंग उभारली जात आहे त्याला पण अडथळा नको म्हणून याच्यावर आम्ही जास्त त्यांना विरोध करत नाही. ये तो अभी रोड ऊपर से प्लेन दिख रहा था, जो है अंदर क्या कैविटी है जो किसी से ऐसे आँख से देखने से मालूम नहीं पड़ेगा. जो ऑलरेडी बीएमसी की टीम को बुलाया हुआ है यहाँ पे मेंटेनेंस को, और वो सुबह अभी 8:45 तक जो है कुछ भी एकदम क्लियर था जो है यहाँ पे, बट वो बस पास होने से जो उसका टायर अंदर जो है 10 दिन पहिले भी इसमें कॅव्हिटी काय नेमकं झालं होतं, काय परिस्थिती? 10 दिवसापूर्वी ना इकडे पाणी हे होत होतं, कारण का ते मेट्रोचं जे आता ते काम चालू आहे मेट्रोचं आणि यांचं, तर ते समुद्राचं पाणी आहे ना ते खालून आतमध्ये शिरलं. त्यांची जी रिटर्निंग वॉल आहे त्या रिटर्निंग वॉलचा प्रॉब्लेम होता असं आम्ही त्या BMCच्या अधिकाऱ्यांना विचारलं. ते बागवे असून ते बोलले की ह्या लोकांची ते काम आहे रिटर्निंग वॉल करणं, पण ह्यांचं म्हणणं काय की रोडच्या आतमध्ये असेल तर आमचं काम आहे, रोडच्या बाहेर असेल तर BMCचं आहे. आणि मग हे कसं आहे, मोठे कारलो टाकणार मेट्रो प्रशासनावर, मेट्रो प्रशासन टाकणार BMCवर, पण ह्याच्यामध्ये नुकसान कोणाचं होतं आहे, स्थानिक रहिवाशांचं. 30 तारखेला यांची एक भली मोठी भीमकाय क्रेन कोसळली आणि हा गिरगावचा रस्ता तीन दिवस बंद होता. हे पहिल्यांदा घडलं की एखाद्या क्रेनच्या ऑपरेटरच्या चुकीमुळे 3 दिवस रस्ता बंद होता. एवढे बेजबाबदारपणे वागणारे आम्ही गेले 6 महिने सातत्याने तक्रारी करतो. ते म्हणतात की आता हा रस्ता खचला, पण हा रस्ता आपोआप नाही खचला. यांची अवजड मशिनरी बघितली तर तुम्ही तुमच्या छातीत धडकी बसले एवढे मोठमोठी मशिनरी आणतात आणि यांना कुठल्याही परिस्थितीत काम करायची परवानगी नाही आहे, तरीसुद्धा हे सर्व रस्त्यावर करतात आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. यांच्यावरती ना BMC ना पोलीस ना वाहतूक पोलीस तर काळा चष्म्याच्या पाठी लपतात आणि त्यांना हे दिसतच नाही.